आज महासभेमध्ये हा विषय आला होता. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या पिवळ्या रेशन धारकांमध्ये आणि केसरी रेशन धारकांसाठी ज्याचं रेशन कार्ड केसरी आहे, पिवळा आहे, अशा नागरिकांमध्ये किंवा कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती जर मयत झाली तर आता त्यांच्याकडनं पैसे घेत आहेत. 2,500 रुपये घेतात, परत 3,000 रुपये आकारले जातात. 2023चा ठरावाप्रमाणे त्यांना खरं म्हणजे मोफत अंत्यविधी करण्यात येईल असा ठराव आहे. पण तो महानगरपालिका प्रशासन तो ठराव अंमलात आणत नाही. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी जोरदार मागणी केली की महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या सगळ्याच अंत्यविधी जरी मोफत करण्यात आल्या तरी भारतीय जनता पार्टीचा त्याला पाठिंबा आहे. पण कमीत कमी केसरी रेशन कार्ड आणि पिवळं रेशन कार्ड जे आहेत म्हणजे लो पॉवर्टीमध्ये जे आहेत त्या सगळ्या अंत्यविधी मोफत व्हाव्या. तुम्ही त्यांच्याकडनं पैसे घेताय, परत त्यांना महानगरपालिकेत बोलवताय आणि परत ते पैसे रिफंड तुम्ही करण्यासाठी प्रयत्न करताय. हा खेळ खेळू नये. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही कुठलंही